नारायण नारायण. महाराज या जी. शुभम भवतु. बानू, तुला एका व्रताचे स्मरण करून देण्यासाठी मी इथे आलो आहे. कोणत्या? हळदीचे शिवलिंग तयार करायचं व्रत. अहो पर म्या आता ते व्रत कराय होय. चंपाषष्ठीचा उत्सव सुरू होत आहे बानू. वय तसं असेल तर मी आत्ताच व्रत कराय घेते बघा. बानू, येत्या काळात अशा काही घटना घडणार आहेत ज्यासाठी तुला तुझी शक्ती वाढवायला हवी, श्रद्धेला तेज आणायला हवे. पर असं काय घडणार आहे महाराज? मी जे सांगतो ते तू कर. एक गुरु म्हणून मला तुझी काळजी वाटते, परंतु चिंता नसा. पर या व्रतानं काय होईल? श्री खंडेरायांची कृपा राहील तुझ्यावर. माझे कार्य झाले, येतो मी. नारायण नारायण नारायण. हो चोडप्पा, हो चोडप्पा. अरे गणोबा झालंय काय? अरे बाबा वाईस दम खा जरा. अहो तू मस्ती धुडकीत होतो. अरे पर तू कुठं होतास? अरे समधीकडे तुला हुडकलं बाबा. अहो मी गावामध्ये होतो. गावामध्ये? अहो गावामध्ये समधीकडे लोक जागरण गोंधळ करत आहेत ती. अहो देवाचं दर्शन घ्यायला लोक कुठनं आलं आहे ती. त्यांना प्रसाद मिळतो आहे का नाही, त्यांची सोय झाली आहे का नाही, हेच बघायला गेलो होतो. उत्सव हाय म्हणून समधीकडे जागरण गोंधळ चालू आहे बघ. वय अहो हातपतूर आवाज येतोय बघा. अरे होय की, एवढी रात झाली तरी बी लोक जागरण गोंधळ घालतात. अहो घरला तर माझ्या बायकोने बी या उत्सवासाठी घट बसवलं आहे. होय का? अहो घरला गेलो की देवाचं दर्शन होतंय, हात गाडावर आल्यावर हात बी देवाचं दर्शन होतंय. अरे गणोबा, अरे जेजुरीच काय, समधीकडे लोक देवाची पूजा करतात बघ. खरं आहे बघा, देवाची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे म्हणून तर चाललंय बघा. होय की, अक्षी खरं बोललास बघ. समध्या भक्तांवर आपल्या देवांचा आशीर्वाद आहे आणि तो तसाच राहू दे, एवढंच मागणार आपण. वय वय. अरे गणोबा, अरे असं बोलत राहून कसं काय चालेल? चल बाबा, अमुक काम पडले, काम करू चल. म्हाळसा, आज आख्यानामध्ये तुला जो काही प्रश्न पडला आहे त्यामुळे तू अस्वस्थ आहेस हे मला ठाऊक आहे. हो, स्वाभाविकच आहे. मी अस्वस्थच आहे. पण याहून महत्वाचं म्हणजे असं काहीतरी आहे जे माझ्या समोर आलं आहे आणि ते अंतिम सत्याशी निगडीत आहे. तुला सर्व काही जाणून घेण्याची ओढ आहे हे मला कळतंय. ही ओढ केवळ मला सत्य काय आहे हे कळण्यासाठी नाही, तर माझ्यासाठी जास्त महत्वाची गोष्ट आहे. ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय? स्वतःचा शोध घेणं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.